शादी मैं चाहूं बंगला। हॅलो, हा विक्रांत, आपला प्लॅन सक्सेसफुल झालाय ना? नाही ना, त्या बॉलला मी ऑलमोस्ट संपवलंच होता, पण हे दोघं नेहमी सारखे मध्ये तडमडले. का? काय झालं? काही नाही, कसा बसा त्या सुरेखाला गोळात घेऊन त्या बॉलला मी बाहेर काढलं. स्ट्रेचर सकट त्याला ॲम्ब्युलन्स मध्ये टाकला. या दोघांना कुठून संशय आला काय माहिती, त्यांनी आमचा पाठलाग केला. काय? मी पकडला जाऊ नये म्हणून त्या बॉलला स्ट्रेचर सकट ॲम्ब्युलन्सच्या बाहेर टाकला. मला वाटलं यांच्या गाडी खाली येऊन तो मरेल. कसला काय तिथेही वाचला. उर्मिला, मी कसा बसा वाचलोय. बापरे, अरे त्या बुवाचा गेम ओव्हर करता करता आपला गेम ओव्हर झाला असता विक्रांत. हो ना, आता वाचलोय कसा बसा. हे बघ विक्रांत, तू पुढे काय करणार आहेस? तुला नक्की तिथे कोणी पाहिलं नाहीये ना? काही इश्यू नाही ना होणार विक्रांत? आणि हे बघ, तू जर सापडलास ना तर माझं नाव कुठे घ्यायचं नाही, मी तुला आधीच सांगते. मिला, तू शांत, उगाच पॅनिक होऊ नकोस ना. मी बघतो काय करायचं ते, काहीतरी मार्ग काढू आपण. तू फक्त ते दोघं घरी आले की मला सांग. हो, मी तुला कळवते. हे बघ विक्रांत, नक्की काही होणार नाही ना रे? मला ना खूप भीती वाटतेय. या सगळ्या मागे आपल्या दोघांचा हात आहे. हे जर घरातल्यांना कळालं ना तर आपल्याला घरातून बाहेर काढून टाकते. अरे, तो इंद्र सोडणार नाही आपल्याला, कळतंय का तुला? उर्मिला, तू शांत हो ना. तेच 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 बोलून ना मला सुद्धा पॅनिक करू नकोस. मी सांगितलं ना तुला, काहीतरी मार्ग काढतो यातून. तुला सांगितलेलं काम कर फक्त. हो, ठीक आहे. चल, बुवांना आत घेऊन जायचं आपल्याला इथे. पण इथे कुठे घेऊन आलोय बुवांना? बुवांची अवस्था बघा. आता त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण अशा वेळी हॉस्पिटलला घेऊन जाणं शक्य नाहीये. अगं, त्यांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न करताय. आपल्याला त्यांना अशाच ठिकाणी ठेवावं लागणार आहे जिथे आपण स्वतः त्यांची काळजी घेऊ शकतो. तुला कळतंय का? हो सर, पण आपण कशी काळजी घेणार आहोत इथे? हे बघा, त्यांना ज्या ट्रीटमेंटची गरज आहे ती फक्त हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच देऊ शकतात. हो, इथे बुवांची ट्रीटमेंट कशी होईल? हे बघा, त्यांना इथून हलवायची गरज आहे आपल्याला. आणि तुला कळत कसं नाहीये? अगं, 2 वेळा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी. अहो सर, पण इथे सुद्धा त्यांच्या जीवाला धोका आहेच की. तुम्ही चला बरं, आपण घेऊन जाऊया. ऐक माझं, ऐक. काही नाही होणार बुवांना, मी आहे ना. ही जागा खूप सेफ आहे, कोणाला माहित नाहीये फारशी. इथे बुवांची ट्रीटमेंट सुद्धा व्यवस्थित होईल आणि ते बरे होतील. अगं हो सर, पण इथे बुवांची ट्रीटमेंट होईल कशी? हे बघा, त्यांना जर काही कमी जास्त झालं तर आपण कसे वाचवणार आहोत त्यांना? मी सगळं मॅनेज केलंय, सगळं पॉसिबल आहे. डोंट वरी. सर, मी बुवांच्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत. हे बघा, तुम्ही ऐका माझं. तुम्ही उगाच हट्ट करू नका. अगं, हट्ट तू करतेस राणी. मी खूप विचार करून हा प्लॅन केलाय. अहो, पण मला तो चुकीचा वाटतोय. हे बघा, तुम्ही ऐका माझं, आपण घेऊन जाऊ त्यांना. तू का वाद घालतेस माझ्याशी? प्लीज ऐक माझं. हे बघा सर, मी वाद घालत नाही. तुम्हीच सांगा, इथं बुवा कसे काय बरे होतील? सगळं सांगतो. आधी बुवांना इथून तिथे घेऊन जाण्यासाठी माझी हेल्प कर. ये.
मग तुम्ही हे सगळं कधी केलं? याच अरेंजमेंट बद्दल मी तुला बोलत होतो. हे बघ, हॉस्पिटलमध्ये जी काही ट्रीटमेंट मिळणार आहे ना बुवांना, तीच आपण देणार आहोत. ट्रीटमेंटच्या बाबतीत काही कॉम्प्रोमाइज करणार नाही मी. हे बघ, ह्या सिच्युएशनमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं किंवा घरी घेऊन जाणं सेफ नाही आहे. आपल्याला जर हवं आहे की बुवांवर पुन्हा असा अटॅक होऊ नये, तर त्यांना आपल्याला अशाच जागी ठेवावं लागेल, सगळ्यांच्या नजरेपासून दूर. आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही. पण सर, राणी प्लीज समजून घे. आपल्याला शोधून काढायचं आहे की नाही बुवांसोबत हे सगळं कोण करतंय. आता ते शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपण बाहेर असताना बुवांवर पुन्हा कोणी असा अटॅक केला तर काय करणार आहोत आपण? हे बघ, आपलं नशीब चांगलं होतं की तुला इंट्युशन्स आले की बुवांसोबत काहीतरी वाईट होतं. पण असं प्रत्येक वेळी होईल असं नाहीये ना. आणि आय होप तू समजून घेशील. सुपर. आतापर्यंत तरी मी कोणाच्या नजरेत आलो नाहीये. गाडी पण इथेच आहे आणि मी पण इथेच आहे. ग्रेट. माझ्यावर आता कोणाचा संशय येणार नाहीये. विक्रांत, यार हे कोणाच्या नजरेत नको यायला. राणीने जर का बघितलं तर तिला काय कारण देणार. ह्या एका गोष्टीने वाट लागणार आहे विक्रांत. काय काय सावरावं लागणार आहे. पेशंटची प्रकृती एकदम स्टेबल आहे. तुम्ही त्यांना वेळेत घेऊन आलात, वेळेत उपचार झाला, त्याच्यामुळं काळजी करण्याचं काहीही कारण नाही. सर, बुवा तर आता ठीक आहेत, पण अहो आईचं काय? आपण बुवांना इथे आणले हे बाकीच्यांपासून आपण लपवून ठेवू शकतो, पण आईला तर सांगावंच लागेल ना. ती खूप काळजी करत असेल. तिचा ना विचार करून करून तब्येत खराब होईल. ठीक आहे ना, तू त्यांना एक कॉल करून बघ. हां, हो.